घरी कोणीच नसल्याची संधी साधत चोरट्यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जलगंगा व जलसिंचन सोसायटीमध्ये धुमाकूळ घातला असून एकाच रात्रीत 2 ठिकाणी घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे। याबाबत शहर पोलिसांनी पंचनामा करत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। जलगंगा सोसायटीतील प्लॉट नंबर 114 मध्ये राहणारे श्रीकांत अशोक साळुंके यांच्या घरातून मध्यरात्रीच्या सुमारास 12 तोळे सोन्याची पोत, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी व 30 बार चांदी यांच्यासह रोख रक्कम चोरून नेले। तर जलसिंचन सोसायटीतील प्लॉट नंबर 21 मधील जितेंद्र पाटोळे यांच्या घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी आत प्रवेश करून 12,000 रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरून नेले आहे। या दोन्ही घरातील कुटुंबीय घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचं समजलं। त्यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशनला संपर्क साधत घटनेची माहिती दिली। शहर पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचत पंचनामा सुरू करत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। या दोन्ही चोरीतून लाखो रुपयांचे ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे। शहर पोलीस चोरट्यांचा अधिक तपास करत आहेत। माझं नाव दर्पण जितेंद्र पाटोळे। आम्ही जलसिंचन सोसायटी या एरियात राहतो। आमच्या नुकत्या ह्या एरियामध्ये काल रात्रीला 2 ठिकाणी चोरी झालेली आहे। एक माझ्या घरी आणि एक आमचेच कॉलनीमधले सदस्य गृहस्थ आहेत साळुंके म्हणून, त्यांच्या घरी पण चोरी झालेली आहे। तर आमचे 3 ग्रॅमच्या कानातले, त्याचबरोबर 11-12 हजारची रोकड लंपास झालेली आहे। आणि साळुंके नाना त्यांची पण जवळजवळ 13-14 ग्रॅमच्या आसपास त्यांची सोने आणि कॅश लंपास झालेली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।